पुणे जाऊया जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यातून। पुणे महापालिकेच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांना न्यायालयानं समन्स बजावलंय। 24 नगरसेवकांविरुद्ध पराभूत उमेदवारांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केल्या आहेत। जिल्हा लघुवाद न्यायालयाकडून महापालिकेला 24 नगरसेवकांविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर समन्स बजावण्यात आलंय। पराभूत उमेदवारांना विविध आक्षेप नोंदवत या याचिका दाखल केलेल्या आहेत। तसंच 3 नगरसेवकांविरुद्ध अनधिकृत बांधकामांची देखील तक्रार दाखल करण्यात आली। पुणे महापालिकेनं 2000 कोटींचं कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। 23 गावातला पाणी पुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांसाठी महापालिका कर्ज घेणार आहे। पुणे मुंबई महामार्गावर झालेल्या भीषण वाहतूक कोंडीनंतरही वाहन चालकांकडून टोल आकारण्यात आला आणि या प्रकरणात MSRDCनं संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली आहे। टोल वसुली केलेल्या वाहन चालकांना टोलची रक्कम परत करण्याचे आदेश दिलेले आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये पवनात हडी जत्रेचं आयोजन करण्यात आले। महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणं, महिलांमध्ये विक्री कौशल्यांचा विकास करणं हा या जत्रेचा मुख्य उद्देश आहे। महापालिकेच्या वतीनं दरवर्षी या जत्रेचं आयोजन केलं जातं। महाराष्ट्र सरकारच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेनं प्रथम क्रमांक मिळवला आणि महापालिकेनं पर्यावरण संरक्षण, हरित उपक्रम, कचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन, ऊर्जा बचत आणि जनजागृती यामध्ये प्रभावी कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला आहे। आणि पुण्यानंतर बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून। येवला शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। महामार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। सिन्नरमधल्या संतप्त महिला आणि ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयावर हंडा मोर्चा काढला। गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून मनेगावसह परिसरातल्या 22 गावांचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प असल्यानं महिलांनी रिकामे हंडे घेऊन प्रशासनाचा निषेध नोंदवला। मुंबई उच्च न्यायालयामध्ये तपोवन वृक्षतोडीच्या विरोधात ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी टाकलेल्या याचिकेवर काल सुनावणी झाली। प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे कोर्टानं महानगरपालिकेवर ताशेरे ओढले। त्यामुळे आता वृक्षतोडीच्या बाबतीमध्ये 24 फेब्रुवारीला सुनावणी पार पडणार आहे। माझी वसुंधरा अभियानामध्ये येवला शहराला राज्यात 6वा क्रमांक मिळालाय। पर्यावरण संवर्धन, हरित उपक्रम, जलसंधारण, स्वच्छता आणि विकासाच्या विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नगर परिषदेला 75 लाखांचं हे बक्षीस जाहीर झालंय। नाशिकनंतर बातम्या पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून आणि सुरुवात एका मोठ्या बातमीनं। राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचं आता बिगुल वाजणार आहे। संभाजीनगरमध्ये 637 ग्रामपंचायतींचा धुराळा उडणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आता ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बार उडणार आहे। जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती आणि नवनिर्मित ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागानं दिलेत। जिल्ह्यामध्ये 870 ग्रामपंचायती आहेत। यामध्ये 637 ग्रामपंचायतींची मुदत ही 12 फेब्रुवारीला संपलेली आहे आणि ग्रामविकास विभागानं 17 फेब्रुवारी रोजी आदेश जारी करत ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे। जिल्ह्यात मुदत संपलेल्या 622 आणि मागच्या वर्षभरामध्ये 15 नवीन ग्रामपंचायती मिळून एकूण 637 ग्रामपंचायतींची ही निवडणूक होणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या हॉस्पिटलसमोर एक धक्कादायक घटना घडली। पेशंट घेऊन आलेल्या एका तरुणानं रस्त्यावर उभे असलेल्या डॉक्टरची कार सुरू केली आणि ती थेट पॅथॉलॉजी लॅबमध्ये घुसली। यावेळी लॅबमध्ये कोणी उपस्थित नव्हतं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। क्रेनच्या सहाय्यानं कार बाहेर काढण्यात आली। पुढचा तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या नाकेबंदी दरम्यान अवघ्या 4 तासात 244 बुलेटची तपासणी करण्यात आली आणि त्यापैकी 141 बुलेट्सवारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये एकूण 1,43,000चा दंड ठोठावण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपा निवडणुकीमध्ये 859 उमेदवारांपैकी 842 उमेदवारांनी खर्च सादर केला। मात्र पराभूत झालेल्या 17 उमेदवारांनी अजूनही खर्चाची माहिती महापालिकेला सादर केलेली नाही आणि या सर्वांना आता नोटिसा बजावण्यात येणार आहे।